करेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल नितेश जमदरे. तर स्ट्रायकर एंडवर श्रीपत कडाळी. नॉन स्ट्रायकर एंडवर विशाल भारती. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. पंचांचा प्ले असा इशारा. ओ पहिला चेंडू पहा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतो. विजय राणे साहेब आहेत आणि विजय राणे साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. श्रीपत कडाळी ऑन स्ट्राइक. विशाल भारती नॉन स्ट्रायकर एंडवर जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. ओ या दरम्यान पहा अप्रतिम फटका. झेल सुटलाय. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता. तितकाच दर्जेदार फटका जो मात्र पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षक जो मात्र होता लॉंगॉनला तिथं मात्र चुका झाल्या. झेल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस. श्रीपत कडाळीला जीवनदान जे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. विशाल भारती ऑन स्ट्राइक. ओ या दरम्यान पहा फार मोठा पील आणि लेग बी फोरची शिकार. फलंदाज माघारी. पहिला धक्का पहिला करंट. बिग लॉस. भुज संघ जो मात्र पहिली विकेट विशाल भारतीच्या रूपानं विदाउट अकाउंट ओपन करत असताना फलंदाज माघारी. पहिला धक्का पहिला करंट. डीजे थँक्यू. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रवीणजी राऊत नगरसेवक आहेत विद्यमान. तसेच तुषारजी बेंबलकर साहेब या मान्यवरांची देखील उपस्थिती आहे. मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत असेल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नितेश जमदेरेचा एक अप्रतिम दर्जाचा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला आणि तिथं मात्र फलंदाजाकडे उत्तर नव्हतं त्या चेंडूचं. तो जाईल माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या देतोय योगेश पाडेल. योगेश पाडेल ऑन स्ट्राइक जो मात्र पाहायला मिळतो. ओ या दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील होतं परंतु पिचिंग काहीसे बाहेर जे मात्र पाहायला मिळते. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 धाबा ज्या मात्र धावफलकावर आहे. संपूर्ण स्पर्धा युट्यूब लाईव्ह करण्याचं कामकाज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे गौरव सावंत सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असेल. पुढील चेंडू. ओ या दरम्यान पहा प्रतिम फटका. चेंडू सीमा रेखेचा वेध घेईल. वन बाउंड चेंडू सीमा पार. भय न भीती फक्त आणि फक्त छत्रपती. छत्रपतींचा छावा. 4 धावा. एक लाजवाब फटका. चांगल्या दर्जाचं संगीत आपल्याला डीजे रॉनीच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नितेश. ओ या दरम्यान पहा विकेट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं जे मात्र मैदानाच्या संपुष्टात येईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खरवई संघ नाणेफेक जिंकली. भोज संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिलं षटक मैदानाच्या जे मात्र संपलं आणि धावफलकावर धावा अवघ्या 6. संताशी सुरुवात. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पुन्हा गौरव गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होता आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका. कव्हरला चेंडू जाईल.
लॉंग अपचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू कव्हर करेल, फेकी सुरेख. दुसऱ्या धाव घेण्याचा मानस होता, धाडस होता इथं फलंदाजाचा, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 7 धावा धाबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. भोज संघ त्यांच्या विरोधात खरवई. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी करत विजेतेपद पटकावलंय. इथं पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गौरव मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. ओ या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका, चेंडू जाईल सीमा पार, नो प्लस चौकार, मिलेगा रन 4 तो बेड़ा होगा पार. गुड शॉट, चौकार, 4 रन. नो बॉल त्यावर चौकार, फ्री हिट या चेंडूवर जी मात्र असेल. ओ या दरम्यान पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट असेल. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज, एक चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. बॅकअप लेन चेंडू जो मात्र हाताळला गेला आणि फलंदाजाकडे त्याचं मात्र उत्तर नव्हतं. श्रीपत कडाळी फार मोठी जिम्मेदारी, सलामीचा फलंदाज आहे गौरव मात्रे. पुन्हा एकदा ओ या दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फणसांकडे हलकं अपील होतं, उत्साह जास्त, आत्मविश्वास इथं कमी. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 13 धावा जे मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जे मात्र दुसरं मार्गस्थ गौरव मात्रे षटक हाताळताना पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकर एंडवर येईल योगेश पाटील. फार मोठी जिम्मेदारी योगेश पाटीलच्या देखील खांद्यावर असेल. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, सुरेख प्रकार चेंडू, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, सरळ सरळ बॅटवर चेंडू येत नाहीये. उर्वरित कामकाज यष्ट रक्षक जो मात्र पूर्ण करेल. 13 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं जे मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओ या दरम्यान लाजवाब फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, लाजवाब क्षेत्ररक्षण, एक सिंगल. आणि पहा राजूचं विशेष कौतुक करूशी वाटतं. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. 14 धावांचं महत्व सांगायचं झालं तर आमचा तरुण वर्ग इथं उपस्थित आहे. व्हॅलेंटाइन डे क्या रोज डे क्या प्रपोज डे, क्या रोज डे क्या प्रपोज डे, किसे किस तरह किस डे को जब गर्लफ्रेंड ही नहीं हमारी तो आग लगाए इस व्हॅलेंटाइन को. व्हॅलेंटाइन डे 14 फेब्रुवारी. ओ या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मस्तक पे दस्तक, मिलेगा रन 4, चौकार. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. 2 षटकं मैदानाच्या संपली. 18 धावा या मात्र धावफलकावर आहेत. 4 षटकांचा सामना जो मात्र सातत्यानं पाहायला मिळतोय. खरवई संघ आणि त्यांच्या विरोधात भोज जो मात्र संघ आहे. 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात पहिला सामना जिंकले. सेकंड राऊंडचा सामना जो संघ जिंकेल तो मात्र शेवटचा सामना आजच्या दिवसातील नक्कीच खेळेल आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र परतीच्या मार्गाला. प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी डू ऑर डाय असेल. राजू धंद्रेच्या हातामध्ये चेंडू आहे. 2 षटकं संपली गेली. 18 धावा धावफलकावर आहेत. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू अप्रतिम. राजू कमबॅक करून देण्याची फार मोठी ताकद या राजू मध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला असलेले फलंदाज योगेश पाटील आणि श्रीपत कडाळी यांना देखील फार मोठी आक्रमकता घ्यावी लागेल. 4 षटकांमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावा धावफलकावर लावणं खूप गरजेचं. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट. प्रसादजी बोपे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सलगचा दुसरा चेंडू डॉट. मैदानाच्या खेळ जर पाहिलं गेलं तर फक्त खेळ 2 खेळाडूंमध्ये चालू आहे. एक असलेला यष्टिरक्षक आणि दुसरा असलेला गोलंदाज. 2 चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडू जे मात्र निर्धाव पाहायला मिळतात. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी राजू धंद्रेच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. सुरेख प्रकार क्षेत्ररक्षण, सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा येतील.
एक सुरेख प्रकारची कामगिरी, जिथं सिंगल होती तिथं दुसरी धाव, एक लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करूशी वाटतं. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. 20 धावा धावबल कव्हर. षटक क्रमांक तिसऱ्याचे मात्र मार्गस्थ. राजू पुन्हा एकदा. ओ या दरम्यान विकेट. इथं मात्र चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. षटकार. 6 धावा. लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक होता, फक्त प्रेक्षक बनून राहिला. एक सुरेख प्रकारचा अप्रतिम योगेश पाटील ब्रँड षटकार. लाजवाब फटका योगेशच्या पॅड मधून मात्र पाहायला मिळतोय. संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 26 धावा. ओ पुन्हा एकदा विकेट. इथं 2 क्षेत्ररक्षक आहे. लाजवाब चेल, अप्रतिम. कौतुक करूशी वाटतं निखिल शेंडेचं. एक लाजवाब जेल टिपलाय आणि एक स्मॉल इनिंग योगेश पाटीलची संपुष्टात. योगेश पाटील माघारी जाईल. एक चांगला कॅमो, एक चांगली इनिंग योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक सुरेख प्रकारचा झेल. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूशी वाटतं. डीप एक्स्ट्रा कव्हर च्या क्षेत्रामधून जर पाहायला गेलं तर लॉंग अप पर्यंत धावत पळत गेला आणि एक सुरेख प्रकारचा झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस. एक सुरेख प्रकारचा झेल जो मात्र टिपला आणि राजू तंत्रेला मात्र यश जे मात्र प्राप्त होतोय. शेवटचा चेंडू या षटकातील जो मात्र शिल्लक असेल. शंकर पाटील नवीन फलंदाज जो मात्र मैदानाच्या देतो. तर स्ट्रायकर इनवर श्रीपत कडाळी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यष्टरक्षण पहा. पंचांकडे अपील आहे आणि फलंदाज माघारी. फलंदाज माघारी. फार मोठा जल्लोष, फार मोठा उत्साह प्रेक्षक वर्गामध्ये देखील पाहायला मिळतोय. श्रीपत कडाळी सलामीचा धडधडीचा फलंदाज माघारी. अर्थातच खरवई नाका खरवई संघ आहे. या ग्राउंडवर पाहायला गेलं तर त्यांचे सपोर्ट स्टाफ देखील फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. जशा प्रकारे विकेट जाईल फार मोठा जल्लोष जो मात्र पाहायला मिळतोय. खरवई संघ. प्रसाद भोपे आपल्याला विनंती असेल. विनंती असेल प्रेक्षक वर्ग जे पडदे आहेत त्या पडद्यांचे आपण कमीत कमी 2 फूट मागे थांबायचे. प्रेक्षक विनंती असेल. आपला तिथे संयोजक येतील, आपला अपमान होईल. विनंती असेल थोडं मागे थांबायचंय प्रेक्षक. प्रेक्षकांना विनंती असेल. वारंवार सूचना देण्यात येत आहेत. आपल्यापर्यंत आवाज नक्की येत असेल. गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तुषार जमदारेचा पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जो मात्र खेळला गेलाय. एक सिंगल घेतली जाईल. एक सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतंय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. चेंडू कव्हर केला जाईल. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 27 धावा डबल कव्हर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. अनंत हंबीर आणि शंकर पाटील. 20 वर्षाचा हा गोलंदाज उभारता सितारा. ओ या दरम्यान विकेट. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. षटकार. लाजवाब फटका. तुषार जमदरेवर फार मोठं आक्रमण. अनंत हंबीरच्या पॅड मधून पहा चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. एक दर्जेदार फटका. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 34 धावा डबल कव्हर ज्या मात्र आहेत. प्रयत्न करावे लागतील. आज प्रयत्न करणारे हारणार नाहीयेत. 3 चेंडू शेवटचे जे मात्र शिल्लक आहेत. डबल कव्हर धावसंख्या 34 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. शंकर पाटील. ओ या दरम्यान पाप बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट असेल. एक सुरेख प्रकारची गोलंदाजी. तुषार पहिला चेंडू सिंगल. दुसऱ्या चेंडूवर फार मोठं आक्रमण जे मात्र पाहायला मिळालं अनंत हंबीर यांच्या माध्यमातून. तदनंतर जर पाहायला गेलं तर एक सिंगल दिली आणि शंकर पाटील यांना पहिला चेंडू डॉट टाकलाय. पुढील चेंडू. ओ या दरम्यान विकेट. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु 2 खेळाडूंमध्ये फार मोठी दरी निर्माण झाली. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. भय न भीती, फक्त आणि फक्त छत्रपतींचा छावा. 4 धावा.
4 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला जो मात्र सज्ज. कशा प्रकारची रणनीती केली जाईल. गोलंदाजी मार्कवर जो मात्र सज्ज. या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षण काहीसं खराब, परंतु सुरेख फेकी आणि फलंदाज धावबाद. शेवटच्या चेंडूवर विकेट. षटक क्रमांक 14 संपुष्टात येईल. पहिली इनिंग जी मात्र संपुष्टात येते. धावफलकावर धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत 38. 24 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 39 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी करण धुळे सर असतील, मंगेशदादा धुळे सर असतील यांनी जे मात्र उपलब्ध करून दिली त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. आणि पुढील 4 षटकांसाठी 24 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत, 24 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 39 धावा त्या कशा प्रकारे केले जातील ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा समीर सरांकडे. सेकंड राऊंडचा सामना. तर नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय मयूर ग्रुप बदलापूर संघाचा संघनायक आणि ओवी 11 शिवाजी चौक संघाचा संघनायक तेजस ठाकरे आणि प्रतीक पिसेकर. लगेच आपण नाणेफेकीसाठी या. तेजस ठाकरे, प्रतीक पिसेकर. थँक्यू निखिल. सर्व क्रिकेट रसिकांचं पुनश्च सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. डे नाईटची ही स्पर्धा आणि आजचा हा पहिला दिवस रात्रीचा खेळ. ना दिवस म्हणू शकतो ना रात्र म्हणू शकतो. हा दिवस रात्रीचा चालू असलेला खेळ. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यामध्ये शिवाजी चौक विरोधात मयूर पेसेकर ग्रुप बदलापूर गाव या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मॅच चालू आहे ते खरवई विरोधात भोज. भोज संघाची पारीच्या सुरुवातीलाच ज्या पद्धतीने हादरा बसला होता विशाल भारतीचा, मी विनंती करतोय सन्माननीय गणेशजी धुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा नेक्स्ट मॅचचा. गणेशजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल होतोय. शिवाजी महाराज चौक विरोधात मयूर पिसेकर ग्रुप बदलापूर गाव या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. भोज टीमने धावा केल्यात 38. 39 धावसंख्येची गरज आहे ती मात्र खरवाई टीमला. खूप चांगला संघर्ष होईल दोन्ही टीम मध्ये. टार्गेट आपण पाहिलं ना इतकं मोठं आहे की मात्र गोलंदाजांकडे पाठबळ असेल, ना इतकं कमी नाहीये की फलंदाज त्यांच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. एक इन बिटवीन दोन शक्यतांच्या मधोमध असलेलं हे टार्गेट आहे. म्हणून या मॅच मध्ये चांगला संघर्ष दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे ती मात्र खरवैरी टीमला. सलामीची जोडी मैदानावरती प्रस्थापित झाले. आजचा हा दिवस रात्रीचा पहिला खेळ मैदानावरती चालू आहे. शिवसाई ग्रुप चषक 2019 जे हनुमान क्रीडा मंडळ जोबेली आदरणीय अस्पाक शेट पटेल त्याचबरोबर हे संपूर्ण शिवसाई ग्रुप या स्पर्धेचे आयोजन करतायत. खूप चांगली मेहनत त्याने मात्र घेतले. पहिल्यांदाच ही संकल्पना त्यांनी रुजू केली आहे डे नाईट क्रिकेट स्पर्धेची. खूप चांगली संकल्पना आणि संकल्पना पहिल्याच दिवस रात्रीच्या या खेळामध्ये मात्र यशस्वी होताना दिसते. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने केलाय. लॉंग ऑनला चेंडू मात्र जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धावसंख्या धावफलकावरती. 24 चेंडू 39 धावसंख्येचा संघर्ष चालू झाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. सलामीवीर फलंदाज राजूच्या बॅट मधून. गौरव त्याच्या साथीने गोलंदाजी करतोय तो विशाल भारती. मागच्या मॅचचा हिरो ठरला विशाल भारती. व्यावसायिक संघामध्ये देखील त्याचं प्रावीण्य मी सातत्याने पाहिलंय तोच विशाल.
खूप चांगला स्ट्रोक यावेळी मेडवेकरच्या डोक्यावरून उडवलाय. फक्त चिप केलं होतं चेंडूला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बिझी. आणखी एक धाव मात्र प्राप्त होते. विशाल भारतीचं हे षटक फार महत्वाचं असेल. या षटकामध्ये किती धावा येतील यावरती संपूर्ण टीमचं म्हणजे भोस टीमचं भविष्य मात्र निर्भर असेल. पहिल्या मॅच मध्ये हेंद्रेपाडा टीमला त्यानं पराभूत केलं होतं. 22 चेंडू आता धावा करायचे त्या मात्र 37. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. ज्या पद्धतीने हा फटका खेचलाय फलंदाज राजूच्या बॅट मधून फ्रंट फूट वरून पूल आपण पाहतोय. सध्या हिटमॅन चर्चेत आहे. मुंबई इंडियन्स साठी पाहिजे तशी कामगिरी करत नाहीये, परंतु फ्रंट फूट वरून पूल कसा करावा हे कोणाकडून शिकायचं असेल तर हिटमॅन रोहित शर्मा कडून शिकावं, जो सध्या IPL मध्ये मुंबई इंडियन्स साठी मात्र कामगिरी करतोय. फ्रंट फूट वरून हा पूल पाहिला राजूच्या बॅट मधून दमदार षटकार. बॅटची कडा घेतले. फ्लाइंग स्लिकला मात्र चेंडू जाणार. इथे चेंडू मात्र फील्ड होतोय. क्विक रिप्लाय मात्र गोलंदाज विशाल भारतीने दिला. हा डॉट चेंडू. धावसंख्या झाली ती मात्र 8. मॅच मध्ये कडा संघर्ष चालू आहे. प्रत्येक जण प्रयत्न करतोय विजयासाठी. ही स्पर्धा मात्र प्रत्येकाला जिंकायची. ही डे नाईटची स्पर्धा प्रथमतः मात्र आयोजित करण्यात आले या विभागामध्ये. विशाल तयार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. लॉंग ऑनला सीमारक्षक वाट पाहतोय या चेंडूची. फलंदाज मात्र बाद होतोय तो राजू. झेल मात्र टिपतोय तो योगेश. फटक्याला ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेने हा फटका तो खेळू शकला नाही फलंदाज राजू. अगोदरचा पूल आपण पाहिला फ्रंट फूट वरून केला होता, तो प्रॉपर मिड विकेटला आला गॅप मध्ये. हा फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही, ताकद मिळालं नाही, टायमिंग मात्र मिळालं नाही. लॉंग ऑनच्या दिशेने देखील गेला. तिथे झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षक उभा होता तो मात्र योगेश, आणि योगेशने मात्र एक सुरेखा झेल टिपत बाद केलं ते राजूला. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 8. धावा करायचे आणखी 31. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 19 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. ती खरवई टीमला भोस टीमच्या अगेन्स्ट. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करतोय. खूप चांगला स्ट्रोक. चेंडू मात्र निघून चाललाय कार्पेटच्या साह्यानं डीप तडम्यान मध्ये. आणखी एक चौकार. या दरम्यान या स्पर्धेसाठी आदरणीय खासदार कपिलजी पाटील साहेबांचे या स्पर्धेच्या ठिकाणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांचं आगमन होतंय. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये 1 ओव्हर इथे कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 12. 18 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती आता 27 धावसंख्येची. या स्पर्धेच्या ठिकाणी शिवसाई ग्रुप चषक 2019 मध्ये पाहुण्यांचं आगमन मात्र होत आहे, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आदरणीय भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिलजी पाटील साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होतोय, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. या स्पर्धेच्या ठिकाणी आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साकारण्यात येणारी ही स्पर्धा. अंपायर मॅच थोडी थांबवायची. सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांचं मात्र या ठिकाणी आगमन होतोय. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय खासदार साहेब कपिलजी पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. शिवसाई ग्रुप चषक 2019 आदरणीय मंगेश शेठ धुळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साकारण्यात येणारी स्पर्धा जे हनुमान जोवेली क्रिकेट संघ त्याचबरोबर शिवसाई ग्रुप आणि अस्पाक शेठ पटेल साहेबांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणारी ही भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. सर्वांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत.
जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र साहेबांचं स्वागत केलं जातं या व्यासपीठावरती. साहेबांचं बदलापूर नगरीमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत ही एक वेगळीच संकल्पना यावर्षी मात्र राबवण्यात आले. दरवर्षी हनुमान जोवेली क्रीडा मंडळाची डेची स्पर्धा नेहमी सातत्यानं होत असते. यावर्षी मात्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी मात्र हाती घेतलाय, डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. आणि ही साहेबांसाठी वेगळी नाहीये, कारण नुकताच भिवंडी येथे अंजूर येथे जी स्पर्धा झाली खासदार चषक, ती देखील डे नाईटच्या स्वरूपातच आपण पाहिली होती. आणि त्याच धर्तीवरती मात्र जरूर आपण ही डे नाईटची स्पर्धा अनुभवतोय. साहेबांचं पुनश्च स्वागत. आणि क्रिकेट आणि त्यांचं नाव हे खूप मी तर म्हणेल साधर्म्य आहे, कारण 1983चं वर्ल्ड कप देखील आपल्याला कोणी जिंकून दिलं होतं ते कपिल देव निकंज यांनी. आणि साहेबांचं देखील नाव आहे कपिल शेठ पाटील. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, मी त्यांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. या चेंडू डिफाईन लेगला गेलाय. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत धावांसाठी. खरवई टीम मात्र 39 धावसंख्येचा पाठलाग करते. या चेंडूवरती मात्र धावा आल्या त्या 3 आणि खरवई टीम जाऊन पोहोचेल ती 15 वरती. 17 चेंडू आता धावा करायचे त्या मात्र 24. संघर्ष खूप शिगेला जाऊन आता पोहोचलाय. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. कडा मुकाबला दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र चालू आहे. एकीकडे खरवई आणि दुसरीकडे आपण पाहतोय तो भोज हा संघ. हा चेंडू काय फटका खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल मात्र टिपतोय. आनंद हा झेल टिपला आणि आपल्या संघासाठी आनंद देखील घेऊन आलाय. फलंदाज बाद गौरव म्हात्रे आणि तो देखील फार महत्वाचा हा फलंदाज. खूप चांगला स्ट्रोक त्याने खेळला होता, परंतु फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही, प्रॉपर टायमिंग मात्र झालं नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र हा झेल टिपला जातोय. आनंद कडून महेश गौरव म्हात्रेला मात्र आपली विकेट द्यावी लागते या चेंडूवर. पंधरा धावसंख्या धावफलकावरती आहे. गौरवची विकेट गेल्यानंतर मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, असं वाटलं हा सामना खेचलाय गौरवनं, तो मात्र खरवई टीमसाठी. परंतु लगेचच दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा प्राप्त झाल्यानंतर पुनश्च असं वाटलं की मिडविकेटच्या दिशेने हा चेंडू केलाय. 1 बाउन्स मात्र हा चेंडू जातोय चौकार. धावफलकावरती धावा होतील त्या मात्र 19, परंतु साहेबांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा आपण जाऊया ते मात्र महेंद्र धुळे यांच्याकडे. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आदरणीय कपिलजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. भिवंडी लोकसभेचे खासदार यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी आयोजकांच्या वतीने सन्माननीय मंगेश धुळे, सन्माननीय तुषारजी बेंबाळकर, प्रवीणजी राऊत साहेबांना विनंती करतो, या आपण पुढे. आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. बाईची शाल आणि सन्माननीय अशफाकजी पटेल साहेबांना देखील विनंती करतो, या व्यासपीठावरती. या स्पर्धेची आयोजक अशफाकजी पटेल साहेबांना देखील विनंती करतो, या व्यासपीठावरती. मंगेशजी धुळे साहेब, प्रवीणजी राऊत साहेब आणि तुषारजी बेंबाळकर साहेब. त्याच दरम्यान आमचे दुसरे सत्कार मूर्ती सन्माननीय मधुकर मोहोपे, मधुकरजी मोहोपे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने. मी सन्माननीय पुढे एकदा विनंती करतो, तुषारजी बेंबाळकर, मंगेशजी धुळे, प्रवीणजी राऊत, अशफाकजी पटेल या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केलाय जाईल. या व्यासपीठावरती जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली शिवसाई ग्रुप चषक 2019 मध्ये आलेल्या मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. निश्चितच वेळात वेळ काढून साहेबांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली. निश्चितच आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि
कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जातोय आमचे समीर सर यांच्याकडे. थँक्यू महेश, मनापासून धन्यवाद. साहेब मात्र या ठिकाणाहून प्रस्थान करतायत. साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आदरणीय मंगेश धुळे साहेब जे हनुमान जोविली क्रिकेट संघाच्या वतीनं आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सह आयोजक अस्पाक शेठ पटेल साहेबांच्या देखील वतीनं इथे मॅच खूप टफ होताना दिसते. धावसंख्या झाली ती मात्र 23 धावसंख्या धावफलकावरती आहेत. धावा करायचे त्या 16-13 चेंडूंमध्ये. बॅटची कडा घेतले, क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केला परंतु हा झेल मात्र घेऊ शकला नाही. एक धाव मिळते. 2 षटके इथे कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती 24 आणि आता 12 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 15. 12 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. शिवसाई ग्रुप चषक 2019 मी ट्रॉफी पाहिल्या तर निश्चितच विवेकनं मगाशी ट्रॉफी दाखवल्या मला. त्या ट्रॉफी वर्ल्ड कपच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु विचार केला तर 1979 पासून वर्ल्ड कपला सुरुवात झाली. 1975 पासून खरं तर वर्ल्ड कपला सुरुवात झाली. 1979 1983 वेस्ट इंडिजनं सुरुवात केली. 1975-79 वेस्ट इंडिज, 1983 भारतानं जिंकला. त्यानंतर मात्र क्रिकेट आणि क्रिकेटचे वर्ल्ड कप झाले. 1996 पर्यंत वर्ल्ड कपच्या ट्रॉफीज वेगवेगळ्या होत्या परंतु 1999ला जी ट्रॉफी वापरण्यात आली तीच ट्रॉफी आता मात्र 2019 मध्ये देखील तीच वापरण्यात येईल आणि तीच प्रतिकृती आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. सो खूप चांगला कॉन्सेप्ट आहे ट्रॉफीच्या देखील बाबतीत. म्हणून आयोजकांचं मी विशेष कौतुक करेल कारण ही डे नाईटची स्पर्धा आहे, पहिल्यांदाच साकारण्यात आले आणि त्याच पद्धतीनं ही ट्रॉफी देखील मला असं वाटतं की पहिल्यांदाच अशा पद्धतीची ट्रॉफी बहुतांश ठिकाणी आपण जरूर पाहतो परंतु या स्पर्धेसाठी मात्र विशेष करून मात्र ही बनवण्यात आले. 12 चेंडू धावा करायचे त्या 15. पहिल्या 2 षटकात 12 धावा आल्यात, 24 धावा आल्यात. आता 12 चेंडूंमध्ये 15 धावा करायचे त्या खरवई टीमला. गोलंदाजी करतोय तो किशोर. हा वेगवान चेंडू, डॉट चेंडू, कडा मुकाबला इथे चालू आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. अतोनात प्रयत्न दोघांकडून चालू आहेत कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या हातात विजय नाहीये परंतु आपल्या हातात प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांकडून मात्र चालू आहे. 11 चेंडू 15 धावा. अकुटप्याचा हा चेंडू प्रॉपर बॅट वरती आला नाही. चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑन ला. फंबल पाहायला मिळते टेन्शन मध्ये. 2 धावा इथे मात्र अर्जित होत आहेत. या चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये, इतक्या मोठ्या स्टेज वरती येऊन तुम्ही खेळतायत, इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतायत. मग अशा वेळी आणि अशा सिच्युएशनला जिथे क्रुशियल मोमेंट आहे मॅचची, एखादी चुकी तुमच्या संघाला बाहेर नेऊन ठेवू शकते. अशा वेळी मात्र तुम्ही चुका करतायत आणि त्या चुकांचं परिवर्तन मात्र समोरच्या टीमच्या स्कोर कार्ड मध्ये होत आहे. हा डॉट चेंडू. आता 9 चेंडू धावा करायचे त्या मात्र 13. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 24. आता या षटकामध्ये किशोर देशमुखने कमबॅक केले. धावा दिल्या त्या 2. 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 13. खरवई विरोधात भोज. पुन्हा एकदा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन. लॉंगांचा सीमारक्षक पहा किती वेगाने मात्र चेंडू खाली आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फंबल आणि इथे चूक झाले. किती त्रागा करतोय गोलंदाज, किती एक्साइट आहे गोलंदाज विकेट घेण्यासाठी. ही विकेट रनआउटची मात्र जरूर मिळते. 8 चेंडू आता धावा करायचे त्या मात्र 12. महेश इथे संघर्ष चालू आहे. कोणालाही इथे पराभव स्वीकारायचा नाहीये. प्रत्येकाला ही वर्ल्ड कपची ट्रॉफी जिची प्रतिकृती आपण ट्रॉफीच्या स्वरूपात पाहायचे, ही पहिली डे नाईटची स्पर्धा प्रत्येकाला जिंकायची आहे आणि त्यासाठी हा कडा संघर्ष चालू आहे. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असतो आणि या 2 टीमच्या दरम्यान जो संघ विजय होईल त्याचा विजय ही तितकाच मोठा असेल कारण दोन्ही टीम कडून तितकाच मोठा संघर्ष चालू आहे. रस्सी खेच चालू आहे एकमेकांची. कधी खरवई तर कधी भोज. न्यू बॅट्समन ओमकार इन झालाय. 8 चेंडू धावा करायचे त्या 12. गोलंदाजी करतोय किशोर ज्यांना आतापर्यंत धावा दिल्या 3. फक्त दिशा द्यायचं काम करायचं होतं. इथे बघूया पंचांकडे जोरदार अपील. पंच मात्र इशारा करतायत की फलंदाज बाद आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. आणखी एका विकेटचं इथे पतन झालंय.
खरवई टीम पहिल्या 2 षटकांमध्ये धावा केल्या होत्या 24. या षटकामध्ये किशोर देशमुख आला, अतिशय भेदक त्याने गोलंदाजी केली, धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 3. भोज टीमच्या धावा आहेत, खरवई टीमच्या धावा आहेत त्या मात्र आता 27. 7 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या 12. क्रिकेट हा खेळ खरा मोमेंटम आणि त्याचबरोबरीनं प्रेशरचा आहे. ज्यावेळी तुम्ही मोमेंटम खेचता आपल्या संघाच्या बाजूनं त्यावेळी समोरच्या टीमवरती मात्र प्रेशर जाऊन बसतो. हाच तर खरा खेळ आहे. इथे मोमेंटम खेचला किशोर देशमुखनं आणि आता मात्र जरूर प्रेशर क्रिएट झालाय तो खरवई टीमवरती. किशोरचं कौतुक करेल, काय गोलंदाजी केले, अवघ्या धावा दिल्यात त्यानं मात्र 3. 7 चेंडू 12 धावांची गरज. इथे बॅटची कडा घेतले, बघूया डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सेकंड अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये रन आउट. इकडे आड तर तिकडे वीर अशी अवस्था झाली होती फलंदाजासाठी. किशोर देशमुखचं विशेषतः कौतुक करेल, या षटकामध्ये धावा त्यानं अवघ्या दिल्यात त्या मात्र 3 आणि या मॅच मध्ये अक्षरशः कमबॅक केलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा होत्या, या षटकामध्ये 3 धावा आल्या, 27 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. कालचीच मॅच मला जणू काय आठवते आता, ज्या पद्धतीनं अल्झारीनं गोलंदाजी केली, 6 विकेट त्यानं घेतल्या 12 रन्स मध्ये आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही सामन्यांपासून मी अँड्रे रसेलला पाहतोय आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या दरम्यान देखील बरेचसे स्टेटस आपल्याला पाहायला मिळतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जर का क्रिकेटचा देव असतील तर अँड्रे रसेल हा रावण आहे आणि खरोखरच रावणासारखी फलंदाजी करतोय. असं जणू का असं वाटतं रावणाला 10 तोंड होतं, त्याच्याकडे 10 बॅट आहेत की काय, कारण कोणताही चेंडू त्याला तुम्ही फेका तो सीमा पार धाडतोय. आणि ते मॅच देखील तशीच झाली. आता रावणाची गरज आहे, 6 चेंडूंमध्ये 12 धावा करायचे, कारण समोरचा गोलंदाज चेंडू फेकत नाहीये तर तोफेचे गोळे फेकतोय, कारण किशोरने ते काम केलं. 6 चेंडू 12 धावा, संघर्ष शिगेला खरवई विरोधात भोज. कोण जिंकणार, खरवई की भोज? टाइम वेस्ट करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा, स्पीडअप करा, वेळ होतोय खूप. 6 चेंडू 12 धावा, गोलंदाजी करतोय अनंत हंबीर, जो आहे खंबीर. धीम्या गतीचा हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू जाईल का, सीमारक्षक पाठलाग करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, 1 बाउंड चौकार. ही मॅच असं वाटते की कोकणामध्ये आम्ही चाललोय, वळणा वळणाचा हा रस्ता, प्रत्येक वेळी वळण घेताना हा सामना दिसतोय, कधी खरवईच्या बाजूने तर कधी भोजच्या बाजूने. क्रिकेटचा खेळ चालू नाहीये, हा खेळ रस्सी खेच चालू आहे. रस्सी खेचली जाते खरवईच्या बाजूने तर कधी खेचली जाते ती मात्र भोज संघाच्या बाजूने. 5 चेंडू 8 धावांची गरज. फटका येतोय ओमकारच्या बॅटमधून. 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडला पंच इशारा करतायत, तंबी देत आहेत, इथे तुम्ही अतिरिक्त वेळ घेतला तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. 5 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 8. स्ट्रायकर एंडला ओमकार, गोलंदाज. प्रेशर क्रिएट झालाय, मी मगाशीच म्हटलं की प्रेशर मध्ये कुकरची शिटी वाजते. हा तर खेळाडू आहे. एक अतिरिक्त धाव मिळाली. 5 चेंडू धावा करायचे त्या 7. किशोरनं त्याचं चोख कामगिरी केली. आता गोलंदाज अनंता मात्र थोडी खराब कामगिरी करतोय. धावा वाचवायचे त्याला 5 चेंडूंमध्ये 7. पुन्हा एकदा पाठलाग केला होता, इथे मात्र डॉट चेंडू. चार चेंडू 7 धावा. शाब्दिक विवरण करण्याच्या बदल्यात मॅचचा आनंद लुटावा असं आता मला वाटायला लागलंय. काय मॅच चालू आहे भोज आणि खरवईच्या दरम्यान. कोणीही पराभव स्वीकारायला मात्र तयार नाहीयेत. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत, जे उभे होते ते खाली बसलेत. फटका हवे ते पाहूया. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू, चेंडू खाली येतोय. 2-2 क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. आणि काय घडलंय, रनआउटची संधी देखील होती, ती देखील गमावले. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 34 वरती.
3 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. इतके चान्सेस सोडल्यानंतर असं वाटतंय की जरूर खरवईच्या पाठीराख्यांनी सगळे देव मात्र पाण्यात ठेवले असतील. 3 चेंडू धावा करायचे त्या मात्र 5. सामना बरोबरीत सुटला तर मात्र विकेट पाहिल्या जातील आणि विकेट समसमान असल्या तर टॉस पाहिला जाईल. क्षेत्ररक्षक इंज्युअर्ड झालाय. 12th मन आपण मैदानावरती जायचंय. 12th आपण मैदानावरती जायचंय. चला 12th मन मैदानावरती जातोय. 3 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या मात्र 5. खरवई विरोधात भोज. पहा प्रेक्षक वर्ग आपापल्या जागेवरती उभा राहिलाय. क्रिकेटचा रोमांच काय असतो याची देही याची डोळा या स्पर्धेमध्ये ते अनुभवत आहेत. खूप चांगली स्पर्धा. डे नाईटची ही पहिली स्पर्धा. मी विनंती करेल ज्यांच्या नाकाला इजा झाली त्यांना विनंती करेल नाकाला जर काही इजा झाली असेल तर आपण मान वरती करा जेणेकरून रक्त तुमचं लवकर थांबेल. मान खाली करू नका नाहीतर रक्ताचा फ्लो आणखी वाढेल. तुम्ही झोपून जर का मान मागे जरी केली तरी सुद्धा खूप चांगलं होईल. 3 चेंडू धावा करायचे त्या मात्र 5. प्रेक्षक वर्ग जी मॅच हवी होती त्यांना, ज्या मॅचचा आनंद लुटायचा होता त्यांना, क्रिकेटचा रोमांच अनुभवायचा होता, तीच मॅच अगदी त्यांच्या डोळ्यासमोर आहे. खरवई विरोधात भोज. खरवई टीमला धावा पाहिजे. 3 चेंडूंमध्ये 5. इथे फटका पाहूया. विजयी षटकार होईल का? आणि विजयी षटकार. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फिनिश. फलंदाज ओमकार भगत. अफलातून फलंदाजी, दर्जेदार षटकार. आणि मी विनंती करतोय की हस्तांदोलन करण्यासाठी आपण मैदानावरती जा. हा विजयी जल्लोष आहे तो मात्र या खरवई टीमचा. काय फटकेबाजी केले या ओमकारनं. अफलातून मॅच. का IPL ची मॅच सोडून आम्ही क्रीडांगणावरती आलो या स्पर्धेमध्ये. चला प्रेक्षक वर्ग आपण क्रीडांगणाचा ताबा सोडा. त्या चिमुरड्याला देखील माहिती आहे की आपल्या संघाने मॅच जिंकले. पहा किती छोटा प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स तो मात्र देण्यासाठी आलाय. त्याचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. खूप चांगला